खेड शहरानजीकच्या जगबुडी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे। गाळ काढताना जगबुडी नदीचा प्रवाह रोखण्यात आला। हा प्रवाह प्रशासनानं भराव बाजूला करून लवकरात लवकर मार्ग मोकळा करावा, अन्यथा खेड शहराला जगबुडी नदीचा धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता भाजपा नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली। प्रत्यक्ष जगबुडीचा गाळ जिथे रोखून प्रवाहाचा मार्ग थांबवण्यात आलाय त्याची पाहणी खेडेकर यांनी केली। यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनाला तातडीने मार्ग मोकळा करण्याची सूचना केली। नमस्कार, मी आज एक खेड शहरातील या साईडला नारंगी नदी आहे। या दोन्ही नदीला गाळ काढण्याचा कार्यक्रम मोठा गाजत झाला। श्रेय घेण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला, हरकत नाही। परंतु आता आपण ज्या भरावावरती उभे आहोत त्या ठिकाणी असं एक काम करून ठेवलं या ठिकाणी काही नगरसेवक देखील आहेत। जगबुडी आणि नारंगी नदीतला काढलेला गाळ हा असा मध्ये टाकून ठेवला आहे। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नॅचरल पाणी येणार आहे जगबुडीचं पादरी पट्ट्यातनं, ते नैसर्गिक ह्या नारंगी नदीला मिळायचं आणि तिकडे समुद्राकडे जायचं, अर्ध ह्या खाडीला मिळायचं। परंतु काही नगरसेवकांनी किंवा काही लोकप्रतिनिधींनी हा भराव केलाय मुद्दामून, जेणेकरून इथं पाणी अडून त्याचा फुगवटा या शहरामध्ये होईल, फुगवटा मारेल आणि लवकर म्हणजे पाणी भरेल। या बाजारपेठेमध्ये जे पाणी भरायला काही वेळ लागायचा तो आता काही मिनिटांमध्ये पाणी भरेल अशी परिस्थिती या ठिकाणी करून ठेवलेली आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की हे जे काही मातीचा जो भराव टाकलेला आहे हा इथनं काढावा। या अशा पद्धतीचं बोगस गाळ काढण्याचं काम या ठिकाणी चालणार नाही। हा गाळ इथनं काढावा, बाजूला करावा आणि नैसर्गिक जो काय स्रोत आहे पाण्याचा तो खुला करावा, जेणेकरून खेड शहराला जो पुराचा धोका आहे तो या ठिकाणी निघून जाईल। अन्यथा हा गाळ काढून खेड पूरमुक्त करणार होते। मला वाटतं हा गाळ काढून पूरयुक्त गाव काढण्याचा किंवा खेड काढण्याचा हा प्रयत्न आहे। मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी बोध घ्यायचा आहे त्यांनी यातनं बोध घ्यावा आणि सक्त सूचना या ठिकाणी कराव्या। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।